हां नमस्कार मित्रांनो, होळीनिमित्त आम्ही सगळे मित्र मिळून इथे आता घरापासून आम्ही लांब आहेत, बँगलोर या ठिकाणी आलेलो वॉल पेंटिंगसाठी. आणि होळीनिमित्त आपण काय बनवलं जातं महाराष्ट्रामध्ये आपल्या, तर पुरणपोळीचा सण असतो खूप मोठा होळी म्हणजे. तर आता आमचे जे परममित्र आहेत भावे जाधव यांनी भेद केलेला आहे, हेड ऑफ डिपार्टमेंट आहे ते आमचे पोळी या रेसिपीचे. तर सगळी प्रोसेस आपण एन्जॉय करूयात आणि आपण त्यांच्याशी व्हिडिओ ब्लॉग करता करता त्यांच्याशी संवाद साधूया. भावेजी, पुरणपोळीबद्दल विशेष काही असं सांगा ना, की काय? मला काही जमत नाही पुरणपोळी, मला खायला जाम आवडते. आता मी ठरवलंय 4 जणांना झाडावर चढवलेलं आहे बिनभरोशावर, मला येते म्हणून, आणि देवाच्या कृपेने ती चांगली होते. नक्कीच नक्कीच आपण बघू शकता पुरणपोळीचा जो रंग आहे ना, येलोइश असा, तो सुरुवातीलाच आलेला आहे. पण मला असं का वाटतं की पुरण हा पातळ होते खूप. भावेजी, पाणी याच्यामध्ये जास्त आलंय का? आपण त्यात पाणी टाकलेलंच नाहीये, आपण तो हळूहळू घट्ट होईल. ओके, जसे आपण एकजूट झालेलो आहोत तसं आपला पुरण एकजूट होईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. थोडी वेळ घ्या, तुम्ही पण अर्धा एक तासानंतरच गुळ कुटायला आलेले आहात. माझं जे काम होतं ना गुळ कुटण्याचं, ते मी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडलेलं आहे. आता याच्यामध्ये बघू शकता, आता तुम्ही डाळ वगैरे घेतलेली आहे पुरणासाठी, गॅसवर ठेवलेली आहे, हे वाटण करायला घेतलेलं आहे. पाडलेलं आहे आणि इथे पुरण बनतंय. आपल्यासोबत आहे विजया, जे आपल्याला सह आचार्यांनी लाभलेले आहेत. भावेजी आणि विजयाजी या म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत आणि आम्ही हेल्पर, ॲज अ हेल्पर म्हणून इथे काम करतो. तर आमच्यासाठी काही काम असेल ना तर तुम्ही सांगा. विजयाजी, तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे पुरणपोळीबाबत, की तुम्ही पहिल्यांदाच करताय आणि आम्हाला येड्यात काढताय? अगदी बरोबर. सांगा बरं तुमचा एक्सपिरियन्स थोडा पुरणपोळीबाबत. मी पुरणपोळी करताना आईला खूप जवळून बघितलंय, त्यामुळे मी स्वतः तर प्रत्यक्ष कधी बनवली नाही, पण मला तेवढा विश्वास आहे स्वतःवरती, मी बनवू शकते. आणि नक्कीच तुमचं पोट नाही दुखणार दुसऱ्या दिवशी. नक्कीच नक्कीच ना, आम्ही पण आमच्या आईला पुरणपोळी बनवताना खूप जवळून पाहिलंय. पण एकदा काही पुरणपोळी जमली ना की तुम्ही काहीही करू शकता. ॲज अ सुगरण म्हणून सर्टिफाईड होता पुरणपोळीच्या बाबतीत. माझ्यासाठी पण एक चॅलेंजच आहे पुरणपोळी बनवणं, तर बघतो आपण सगळे म्हणून करतो. नक्कीच 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 नक्कीच. ॲक्च्युली स्पेस खूप कमी आहे, नाहीतर आपण सगळी प्रोसेस इथे घेतली असती. आता मी थोडंसं इथे आराम करतो हॉलमध्ये, आणि बाकी विषय जे आहेत, बाकी जे विषय आहेत ते मी थोडे पार्ट्स घेऊन आपल्यासमोर प्रेझेंट करतो. ओके, गाड्यांचा आस्वाद घ्या. वा, शिजलेली कुकरमधून आता डाळ काढलेली आहे आपण, आणि ती आता आपण हळूहळू आता मॅश करून घेतो आहे. ही मॅश केलेली डाळ आपण पुरणासाठी वापरू. आता थोडासा व्हिडिओ इथे फास्ट केलेला आहे. वा, मग ते मॅश करायला आमच्याकडे काही पर्याय नव्हता, त्याच्यामुळे वाटीमध्येच, कढईमध्ये वाटी घेऊन ते मॅश केलं. पोचलेलो पुरणाच्या शेवटच्या टप्प्यात. पुरण घाटलून गरम झालेलं आहे, उकळ धरलेलं आहे पुरणाने. काय आता कशा पोळ्या खायला घालणार काय समजत नाही. मी पहिल्यांदाच बघतोय पुरण हा उकळवला जातो आणि नंतर पुरणपोळीमध्ये घातला जातो. आता हा डोकं कोणाचं आहे मला काय माहीत नाही, पण याच्यामध्ये लीड आमचा फक्त भावेशच आहे. काय आता मी लहानपणापासून माझ्या आईला पुरणपोळ्या करताना बघत आलो आहे, पण पुरण अशा पद्धतीने उकळवलं जातं हे पहिल्यांदाच मला माहीत झालं आहे. वास्तविक मी पण मुरबाडमधलाच आहे, तो पण मुरबाडमधलाच आहे, पण एका मुरबाडमध्ये अशा 2 पद्धतीचं पुरण बनवलं जातं हे पहिल्यांदाच माहीत झालं. भावेश, पुरण कसं झालं मित्रा? नादकुळा ना? हां, ओके. बघितलं कॉन्फिडन्स किती, कुठे नाही तो कॉन्फिडन्स, मला काही समजत नाही अशा प्रकारचा. बघू आता इकडे आम्ही हॉलमध्ये बसलो, नितेश माझी जोडी. नितेश, तू पहिल्यांदाच पुरणपोळी खाणार आहेस का अशी? हो, भावेशच्या हाताची पहिलीच खाणार आहे. हां, ॲक्च्युली भावेश लाईफमध्ये पहिल्यांदा पुरणपोळी बनवणार आहे. भावेशच्या हातची पहिली पोळी खातो म्हणजे काय बोलत असतो? पहिल्यांदाच बनवतोय तो पहिल्यांदाच बनवतोय आणि आपण पण पहिल्यांदाच खातो. बघूयात काय होणार, कशा आणि काय होणार आहे. रिझल्ट काय येणार, रिझल्टची आम्ही आतुरतेने वाट बघतोय. आणि आतमध्ये प्रश्नपत्रिका चर्चा, 2 आचार्यांमध्ये चर्चा काय होती आहे ना, सांगू शकत नाही.
कामाकडे लक्ष द्या, कामाकडे लक्ष द्या. पुढच्या प्रोसेसमध्ये मिळूया. ओके. आता ना पुरणपोळीचं पुरण आता रेडी झालेलं आहे. आता बघू शकता आपण कसं झालेलं आहे ते. वा, जिंकलास मित्रा, जिंकलास. छान झालं. पुरण आता घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे. क्या बात आहे. हां, आणि तिकडे पीठ पण रेडी होतं. वळून पीठ घेऊन मळायला घेतलेलं आहे. मला बॅकग्राऊंड आवडलं. आर्टिस्ट मी आहे. येस 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 येस, खरंच. इडलीचा मिरच्या टाकला. मस्त मस्त, छान. अरे बघत का? जल्लोष जोरदार तयार चालू आहे. आणि इथे बघू शकता आपण वेटिंगला आहे. ब्लॉग चालू आहे. काय चालू? ब्लॉग चालू आहे, ब्लॉग चालू आहे. होळीचा ब्लॉग चालू आहे. संगे कुठे गेला? ते बाहेर कॉलवर इम्पॉर्टंट मीटिंग झालेली. आता मध्ये जंगी तयारी चालू आहे होळीची. पुरणपोळी बनवली गेली. अरे संगीत आपण बघू शकता. संगीत काय म्हणत होतं इथे चालू आहे. कुठे जाऊन बोलते सगळं कार्यक्रम असं काय असं काही विशेष नाही ना. अरे बस का भाऊ, होळीच्या शुभेच्छा देत असेल गपचूप. अभी इंतजार बर्दाश्त नहीं हो रहा है दोस्त लोग, जल्दी जल्दी करो. जोरदार तयार करो. क्या बात है, क्या बात है. विजय, हे आता तू पीठ मळायला घेतलं, याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे? त्याच्यानंतर आपण ज्यामध्ये पुरण भरून घेतलं त्याच्यातच आपण आमटी करून घेतो. अच्छा, मग आमटी कशाची होणार आहे म्हणजे? डाळ आमटी हां, कशाची बोलतो? हा, कटाची आमटी. ओके. आणि हे जे आता आपण पुरणपोळी बनवणार आहे, आमटी तर झाली. आमटी आपण भातासोबत वगैरे खाणार आहे, पण आता पुरणपोळी सोबत आपण विशेष काय खाणार आहे? गुळवणी बोलतात. हा. गुळ टाकून थोडंसं पाणी टाकून ओके. गुळवणी आणि त्यात दूध आणि मस्त तुपाची धार गरम गरम. आणि एकच वार. अच्छा. आता घरी जर असतो ना तर घरी आम्ही दुधासोबत पुरणपोळी खातो, पण आता एक नाही का, वेगवेगळ्या ठिकाणची पोरं आहेत सगळी. आम्ही दोघे तर मुरबाडचे आहेत. आणि आता गुळवणी सोबत आम्ही पुरणपोळी खायला नाही का. हां, ॲक्च्युली मागाशी ना ब्लॉगमध्ये एक गोष्ट करायची राहिली. अचानक आमच्या मेनूमध्ये काय कांदा भाजी ॲड झाली. कांदा भाजीचे पण प्रोसेस आपण व्यवस्थित बघूया. आता पहिले याची प्रोसेस झाली का आपण कांदा भाजीची प्रोसेस बघूया. ओके. जी जंगी तयारी चालू आहे, इथे लसूण सोलायचं काम दिलेलं आहे त्यांना. कुठलंही काम छोटं नसतं असं म्हणतात, कारण लसणाने चव वाढते जेवणाची. तुला काही लसूण सोलायचा एक्सपिरियन्स? नाही, फर्स्ट टाइम सोलतोस? लसण कसं वाटतंय मग लसूण सोलतात तुला? चांगलं वाटतंय. हा, आमटीत कांदा टाकायचा ना? तुमची पण मदत लावू आम्हाला. नाही, नक्कीच नक्कीच नक्कीच. का आता हे ब्लॉगिंगचं जे काम आहे ना, हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण ब्लॉगिंग करून ह्या साऱ्या आठवणी हे असं नको काही पण बोलू. हे असं नको रे. तू नाहीतर ते उगाच मला तिथे पीप 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 करावं लागेल. अरे असं ते ना 2-3 बीट टाकणार. मजा येईल त्याच्यात. मस्तीला कुठे तरी गिफ्ट म्हणजे वाटेल यांची कधी. मजा येईल. हा, आता आमटीची प्रोसेस आपण बघतो इकडे घेतल्या आमटीसाठी. आणि आमटी ते चरका दिलेला आहे, मस्त असं तेल तापवलं आहे, त्याच्यावर आलू पेस्ट, काय लसूण वगैरे ते सगळं प्रोसेसमध्ये टाकायला घेतलंय. वा, ठीक आहे. मसाले वगैरे ते आता. आणि हे आपण भातासोबत खाणार कोण बोलतो? भातासोबत. ठीक. क्या बात आहे. तशा प्रकारे संस्कार दिलं जातं का? क्या बात, क्या बात. झणझणीत असा रस्ता होणार आहे मला वाटतं आमच्या. तो तुम्ही टाकायचं. आता कसं नाकामध्ये असं तरचा वास करायला लागला. कोथिंबीर. अशा प्रकारे मला पण आता ब्लॉग करता करता ना छोटी मोठी कांदे दिली जाते. आता कोथिंबीर द्यायला सांगतो. पिशवी सगळं काढून होतं. भावेश, तू खरंच नाही यार, तू सुग्रण आहे. सर्वगुण संपन्न सुग्रण आहे तो. हा, बाई असते तर कसं आपण सुग्रण बोलतो ना. हा सुग्रण आहे, मेन सुग्रण आहे आम्ही. कामं वाटून दिल्याप्रमाणे चाललेले ते काम करता नितेश आपला छोटी मोठी कामं माहिती असण्याची, लसूण सोडण्याची. आता तो दूध घ्यायला गेला होता, पण काय करणार, दूध भेटला नाही. म्हणजे काय बोलतात, आता त्याला गुळवणीवरच पोळी भागवावी लागेल. आता दूध त्यांना मिळालं. गायब नाही मिळेल. काय नाही. काय 5 किलोमीटर. 5 किलोमीटर गावातून 5 किलोमीटर मग आपण जायचं प्रति आहे. असं चालतं, होत राहतं. छोटे छोटे शहरों में बँगलोर में बातें होते रहती हैं. आमटी तुम्ही आता बघू शकता. आमटी फायनल टच हां, फायनल टच आमटीसाठी आता चाललेला आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकले. मगाशी आपण बघितलं प्रोसेसमध्ये चरका दिला होता तिला. वा, उत्तम. अंकित इथे ऍड झालेलं आहे. अंकितला छोटं मोठं काम इथे मिळालेलं आहे कोथिंबीर सोलण्याचं. अंकित, तुझा एक्सपिरियन्स काय बोलतो? कॅमेरा बंद कर. हा?
कसं आहे आपल्याकडे त्यांनी कॅमेरा फेस नाही केला, त्यांना थोडंसं अवकोड फील होत आहे, पण ठीक आहे आपण त्यांना ऍडजस्ट करून घेऊ. अंकित काही नाही, मनातली भीती काढून टाकलीस ना ओके होतं. कॅमेरा तू आता फेस नाही केलास तर नंतर कधी करशील? हे बंद करा बोले. विजयाच्या मध्ये विजय याला साधारण आता किती वेळ लागेल? हे शूट असे घे ना की ते टाकता येतील असे तोंड बिड असे असे जवळ तसेच येतात हे बघ. नको ना हे आता. असेच येतात तोंड वगैरे जवळ काय नाही, नाही. डोळे हा, हे बघ हे बघ मळ दिसायला लागलं बघ हे बघ. अच्छा दिलेत. आता याच्यामध्ये ना नवीन रेसिपी आलेली आहे कांदा भजी. आता हे कांदा भजीचं कोणी काढलं मला माहिती हे कांदा भजी. कांदे वगैरे आणले. आता भावेशने ना कांदे चिरायला घेतले भजीसाठी. काय ते भजीचे वेगळे कापायला लागतात. भजीचे असे लांब लांब कांदे कापायला लागतात मित्र, असे छोटे कापून नाही जमत. कोथिंबीर काप आणि भांडी घासून घे. भावेशने जर कांदे कापायला घेतले भावेश रडू नको भावेश. किती जुनी आठवण तुला आली ना तरी तू आठवू नकोस किंवा आठव. सॉरी यार भावेश हाताने काप ना. भावेश भजीसाठी कांदा तू चिरतोस तर कशा पद्धतीचा चिरला पाहिजे कांदा? कांदा मला मारामारीच पडते. भावेशनी खूप सिरियस कांदा चिरायला घेतलाय. भावेश असं इतकं रडू नकोस रे कांदा चिरताना. त्याला कांदा चिरताना बघून माझ्या पण डोळ्यातून अश्रू आठवण झाले. लांब पडावं लागेल. होळीचा सण लई भारी चलना जुया. इथे म्युझिक डिपार्टमेंट आहे आपल्या हॉलमध्ये. आपल्या सोबत आहेत निलेश. निलेश काय वाटतं तुम्हाला? होळीचा सण लय भारी आलेला आहे, त्याच्यावर तुम्ही लय भारी गाणं लावलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एन्जॉय. असं धीरगंभीर का म्हणतोस तू? इथे नवीन आचारी सज्ज झालेले तिकडे किचन मध्ये, तर त्या आचार्यांना तू काय मोटिवेशन किंवा सल्ला काय देऊ शकतो? पण उत्तम असं काम झालेलं आहे. मी मध्ये मध्ये चाकत असतो. सुगंध येतो. हा हा म्हणजे आपलं तुम्ही असं वाटत नाही की नवीन आहेत ते. खूप छान. त्यांना काय सांगू इच्छिशील हा इच्छिशील छोटी मोठी मस्ती आणि पण आचार्य काम करून करून थकलेले आहेत. आचार्यांसाठी खुर्च्या पण तिकडे सज्ज केलेल्या आहेत. वा भावेशला खूपच काळजी आहे. भावेश सारखा आचार्य लाभणं आणि त्याच्या खाली आम्ही काम करणं, त्याच्या हाताखाली आम्ही काम करणं. वा सगळ्याच गोष्टींचं ध्यान ठेवतं. आणि मध्ये मध्ये असा कंटाळा आला की त्याचं लेदर डान्स पण अवेलेबल. वा खऱ्या अर्थाने आता कलाकार तरुण दिसायला लागले. आता रश्यामध्ये कोथिंबीर टाकायला घेतलेली. वा जायकीदार कोथिंबीरी आणि असा सुगंध पसरलेला आहे चौकडे. कोथिंबीर कापून आता आपण कालवणामध्ये टाकलेली आहे. कधी एकदा एकाचं कालवण बनतंय आणि टेस्ट करतंय असं झालेलं आहे. खूपच सुंदर. असं वाटतच नाही की या लोकांना अनुभव नाही आहे जेवण बनवण्याचा. वा काय वाट आहे. उकळी फुटलेली आहे त्याला आणि हा हा भावेशला अश्रू अनावर नाही होत. भावेश आपलं छोटं मोठं काम करतोय, मदत करतोय, साफसफाई काही ना काही करतच असतो तो. वा सुंदर. त्याचं इथं कॉन्ट्रीब्युशन दिसतं. क्या वाटतं असू दे असू दे. खूप सुंदर काम करतोय. म्हणजे किचनमध्ये काम करणं आणि आवरावर करणं हे पण. हा तो रडतोय. काय विचार त्याला काय काय बाबा गंभीर विषय करायचा काय करता तुम्ही? अरे आम्ही पहिले एकत्र कांदा भजी खायचो. आणि कांदा खूपच सिरियसली विषय दिसतो इथे कांद्याचा. कोणालाच अश्रू सावरत नाही येत. घरची आठवण येते. घरी करायची सवय नाही. घरी पोरांना एक बटाटा जरी कापायला सांगितलं ना तरी नखरे करतील. हा पण इथे आम्हीच आचारी. इसका वीडियो निकालो पहले. हे स्टिक कुठे गेली? झालं
मी टाकतो. कांद्यामध्ये बेसन वगैरे मिसळलं आपण. भावेश कांद्याची कांदा भजी पातेल्यामध्ये कांदा घेऊन त्याच्यामध्ये बेसन टाकलेलं आहे आणि त्याचं संमिश्रण असं बनवत आहे भावेश. भावेश भजी कधी कधी काढायला घ्यायचे आता? भजी आपण उद्या. मग आता काय इथं काय शिमड्या चौदाचा पारा. मस्त असं बघू शकता मी कांद्याला मस्त असतं बेसन मसाला सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. मी टाकू एक एक भजी ऑर्डर टाकू एक. कांदा भजी सुटे सुटे टाकायचे असतात. आपल्याला हे हाय शिमग्या आमचे दाराशी हाय शिमग्या होते का आता अन्नाने आम्हाला चाळीवाले हाय शिमग्या आमचे दाराशी 2 चमचे घे बघा. हाय शिमग्या. आता बटाट्याची भाजी पण बनवायला घेतलेली आहे. बटाट्याची भजी बनवायची आहे. कांदा भाजीच्या जोडीला मीठ बेसन तुम्ही बघू शकता बटाट्याची पण आपल्याला भजी खायला भेटणार आहे. भावेशनी बटाटे धुवायला घेतले. भावेश बटाटे नीट धुवू. खाली एक बटाटा पडला होता. थोडसा माझ्या टोन मध्ये अन्नाचा इफेक्ट दिसत तुम्हाला. थोडं बँगलोरला असल्यामुळं कसं भाषेचा विषय असतो ना. मराठी तेलुगू कन्नड सगळं मिक्स होतं. भावेश ते बटाट्याचे असे बारीक बारीक स्लाइस कर बघ. हा आणि मग ते बेसनामध्ये असे डिप करून असे फट ठिकाणी तेलातच सोड. कांद्याचं इथे मटेरियल झालेलं आहे. तिकडे भावेशने बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचे छोटे छोटे स्लाइस करून ते नंतर तेलामध्ये सोडता ना बटाट्याची भजी बनवतात. दुसरीकडे इथे बघता कुकरची शिट्टी पण वाटता याच्यामध्ये भात टाकला. स्लाइस बनवायला घेतलेले आहे. वाईट बॅकग्राऊंड. बटाट्याचे स्लाइस बनवले गेले. बटाट्याचे पहिले व्यवस्थित सोलून घ्यायचा. गोल बटाट्याची भजी बनवायची आपल्याला. बटाटा पडला का असं पटकन धुवून घ्यायचा कोणाच्या न कळत. हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. हां बटाटा सोलून घ्यायचा पहिल्यांदा. नंतर त्याचे गोल भजी आपल्याला बनवायचे. पहिले मग सोडून घ्यायचं. नंतर मग त्याचे काठ बनवायचे असे. नंतर मग तेल सोडून नंतर बेसन पिठामध्ये हॉट वॉटर मिक्स करायचं. वॉटर नाही का कोल्ड वॉटर. तर इथे बेसन पीठ तयार झालं. बेसन तयार करायचं घेतलेलं आहे. गोल भजींसाठी त्याच्यामध्ये टाकलेले मसाले आणि वेगवेगळे मसाले टेस्टसाठी ते वापरले जातात. फायनली त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. अण्णा थोडंसं मीठ आहे तिल्ला. हां थोडंसं मीठ आहे. आणि फायनली ते मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये वॉटर घ्यायचं ना. इकडे वॉटर आहे. वॉटर घेतलेलं आहे म्हणजे मिक्स केलेलं आहे. आणि परत तिकडे वॉटर घेता. अशा आचार्याने घेऊन जर हॉटेल टाकलं ना तर चांगलं धगलं नाचता नाचता काम करतो.
बटाट्याचे स्लाइस करायला घेतलेले आहेत. बटाट्याचे स्लाइस बटाटा ए पातळ काप रे भाई, पातळ काप जरा. बटाट्याचे स्लाइस तिकडे रेडी होत आहेत आणि इथे कढई ठेवलेली आहे बटाटा भजीसाठी. कढई टाक ना त्याला विजा. हा तेलात कढई टाक, तेलात कढई टाक. हा तेलामध्ये कढई टाका प्लीज. 21 दिवस इथे थांबलेलं ना, इथे पर्यटन झालं थोडंसं, शब्दांची गोंधळ होतो बस, बाकी काय. कढईमध्ये तेल टाकल्यावर आपण ते भजी सोडणार आहोत त्याच्यामध्ये. वा कढई तापलेली आहे. टाकायची अजून आता किती? विजा तिला धरल्यानुसार. सुंदर अशी बटाटे भावेश लवड्या एवढ्या लवकर नको खाऊस असं मी बोलणार होतो. नाही मी खाऊन बघितलं, ओरिजिनल भजी आहे टेस्ट आलेलं, म्हणजे कसं कसं काय डुप्लिकेट आहे? विजा. खरंच भजी आहे टेस्ट. तेल आहे इथे, तेल आहे. त्यात झाडी पाहिजे हा? होती. भावेश काहीतरी बघ ना. भविष्यात कधी हॉटेल वगैरे चालू केलं ना, नक्कीच याने बोलू आमची जुगाड करू. प्राधान्य देते. वा हातावर टाकू नको दादा, जायचा हा हा फेकलास. नीट नाही बांधला. वा हे वा. बघा, लांबून कर, लांबून जरा कर. मोठं होऊन द्या. वा वा वा. हे कसं काय मोठं झालं? मग तेवढंच मोठा हा व्हायला कसं काय पाहिजे. मोठं झालं अरे बाबा? तू मोठा कापड आहे, ते छोटा कापड. तेवढंच मोठा व्हायला पाहिजे. So, तुम्हाला असं वाटेल, सो गाईज तुम्हाला असं वाटेल की मी काय काम करतो का नाही, असं वाटेल की मी फक्त व्हिडिओज करायला इकडे आलोय. मी इकडे पापड पण तळतोय, खूप महत्वाचं काम आहे, कारण सगळ्या याला पापडच लागतात आपल्याला चवीला. पहिली भजी तेलात सोडले भावेश नवऱ्याने, भावेश नवऱ्याने भजी सोडली. एकदम थोडं थोडं. पहिली भजी सोडलेली आहे तेलामध्ये आणि पहिली भजी सोडली त्याने तेलामध्ये, तेलामध्ये. तेलामध्ये आम्ही सोडली भजी गरम तेलामध्ये. वा ए, तू आणि लोळवायला घेते. लोळवायला घेतली संदीप भाऊ निर्मला संदीप भाऊ लोळवायला घेतली, कांद्याची त्याने भजी टाकली, भज्या लाल लाल झाल्यावर ताटान काढू. स्लो केला ना पहिला, जरा करपव परफेक्ट. थोडा करपव शॉट झालाय पण ठीक आहे. करपवल्याली भजी टेस्टी देखील. मस्त मस्त. नाही अरे जसं रंग चढेल ना तसं त्याला टेस्ट येईल. ते गरम गरम तोंडात. तोंडात गरम गरम नको रे, मी काय म्हंटल त्याला रंग चढेल ना असं डार्क तर मजा येईल, क्रंची क्रंची वाटेल बघ. एकदम काळ पण नको भाजी. हे आता पहिली भाजली ती गरम तेल थोडं थंड करून घेऊ. कशात आणि काय नाही खिशात. दे इकडे दे ना, दोन्ही चमचे असं काढ ना, असं काढ ना. हा, इथं घे डायरेक्ट टाकायचं. तू डायरेक्ट कढई आहे ना, बॅलन्स अनबॅलन्स आहे या साईडून काढा का संदीप, बिर्याणी काढलं त्या साईडून. पहिली काळी झालेली काढायची असते. काळी झाल्याली भजी काढली. खेकडे तयार झाले. हळूहळू टाका. भावेश आणि याला पण कमी मी टाका. भजी कलेक्शन करणार याला. वा आता मी तुला टाकणार. एक नंबर कडक बावीस. आहा माइंड ब्लोन, सुपर सुंदर. सुट्टं सुट्टं करून. खरंच सुंदर एकदम छान लोक. मम्मीला एवढी मदत केली असती घरी तर बिचारी मम्मी. पटापट सोड, नाही तर ती करपतील नाही हे राहते. अरे मग काय हा खातो. आता बटाटे भजी काढायला घेतलेले आहे. वा सुंदर. एक जण टेस्ट करायला उभा आहे बसलाय. मस्त. आता नाही झालं. नंतर काढता. काय झालं? मोठा एक्सपिरियन्स, खूप छान एक्सपिरियन्स आहे. फायनली आता पोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत. आता आपण बघू शकतो पोळीच्या लाटायला. वा एकदम गोल झालेली पोळी. सुंदर सुंदर. आणि झटकायला ना एक कपडा पाहिजे का नॉर्मल. मला आई मगाशी बोलली फोनवर, कशाचा झटका? तो पीठ असतो ना त्याचा, तो झटकायला थोडासा.
बस त्याच्यावर. टाकायला. चला भजी काय सजवलेले आहेत, क्रंची एकदम, कांदा भजी, बटाटा भजी. अरे खाऊ नको, याचे 2 मायनस. मी घेतले ना. गॅस चालू घेतली. हा, पुरणामध्ये पीठ, वा सॉरी, पिठात पुरण. हा, पिठामध्ये पुरण. चालू घे ना तू. हे तर त्याला ठेवून- तवा कुठे आहे? हे तवा आहे ना? आहे तवा. हे 2 घे ना. आहे करू. मस्त जमतात तुला पोळ्या लाटायला, एकदम गोल प्रॉपर. थँक्यू. याचा अर्थ तू स्वयंपाक करतेस. अरे अरे मी त्याच विश्वासावर केलेत ना, मला काय डाटा येते. काय काय येते भावेश परत तुला? बोला. भावेश System. परत रिपीट अगेन. तुला काय येतं? तिच्यावर असलेल्या विश्वासावरच तर मी पाऊल उचलले ना. हा, नाहीतर तुला मला काय काय येते. कसं आहे, हे फॅमिली शो आहे ना, काही शब्द आपण इथे. हा इसी रेगुसली वॉइस किसे बजी. Yes, yes, बोजीज. बघू हे. That is वेगळेच भजीज. This is वेगळेच Of course. भजीज. You know that. आव भजीज, आव. कांदा फ्लावर कांदा भावे चांगला भजी आहे. तुपात भाजचं कसं भाजत ठरव. तुपात. म्हणजे वाटी तूप घे. पण खूप गरम आहे. नवीन घे तू. It's very uncommon भजीज. You know? This is not bhajis, this is called hedges. पकोडे. भाजते ते ना. भाजायला थांबवून मार. Nice taste, no? You know. तर मी भाजणार या काही उचलून त्याच्यात नाही Yes, yes, Lord. भावे काय भाजायचं? आपण दोघं बसून येतो मी लागते भावे. मी ब्लॉग करतो. जाऊया. हे बघा, पोळीमध्ये बनलेलं आहे सारण. अशा प्रकारे पोळी बनवली जाते. साधारण टेस्ट करतो मी. हो. हे माझं पण. सगळं टेस्ट कर तू, सगळं टेस्ट कर. सगळंच भारी झालंय. मग मी इथे बोचायला का पुसली आहे माझे? मस्त मी घरी करू शकते आता. बिंदास करू शकतेस, आम्हाला खायला घालू शकतेस, म्हणजे माझ्या घरी बिंदास करू शकतेस. विश्वासाने वा, पहिली पोळी तव्यावर आली आता आहे. विचारत चालले नाही इथं, नको ना, नाही ना, हे ना, ते ना. आता बोलायला गेलं तर बरंच. पहिली पोळी तव्यावर पडली. काम गॅस कमी कर. अरे तू ठेवली का? थांब ना. तुला कोणी काय करायला सांगितलं? राहू दे तेवढं तर थोडं. हे कशाला उचलतो भावेश? कशाला उचललीस लोड? अरे त्याच्यात काहीच टाकलं नव्हतं विजया. काहीच म्हणजे काहीच नसतं टाकायचं. अरे नाही. गॅस बंद कर. आता ती पहिली एवढी मस्त झालेली, फेल गेली मग आता. ठीक आहे, होते व्यवस्थित आहे. हा ती जरा हे होईल. थांब चल. बस पहिलं खराब व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एक काम करतो. तुम्ही दोघं हे काम करा. डबल नाही. तव्याला पण जरा लावायला पाहिजे. चिकट ना. मग झालं आता 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 होईल ते. हा, आपण दुसरी पोळी पहिली दाखवून देऊ. हा व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. पहिली पोळी करपली तर करपू दे, म्हातारा नवरा भेटू दे. वा. थोडस साईडला ठेवून दिलं. आता लाटू राहिली पोळ्याने. मलाच वाटतंय तुला एवढी मदत केली असती तरी इथून मागं. यस. एक पोळी करपली, दुसरी पोळी टाकली. गळपली. आयला हळूहळू बघ याचा कार्यक्रम कसा चालला इथल्या इथे. चांगलं का बघ ना, खाऊन. कशी आहे टेस्ट? टेस्ट मस्त कशी आहे. आहे? छान आहे. टेस्ट गोड झालंय, कमी जास्त. अशीच करू. जे 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 आपण केलं ते चांगलंच केलं. जाऊ द्या सगळ्यांनी. वा, यार बाई साहब लाट उडा. सही सही सही. हे मी पण अरे आहे. काय सीन आहे याचा? पटपट भाज तुला ना. घेतला? अरे मस्त मस्त भारी ना. ये ना. माझ्याकडे ये ना. सुधरते सुधरते. कारण पोळे पटपट लाटल्या तर तुम्ही भाजून झालं पाहिजे. केला फास्ट. हॅलो. असं वाटेल गणलं, पण भाई टेस्ट खूप छान आहे. काय बोल. आता काय
काय करू बाई. बस 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 खूप तूप तूप झालं. आणि निलेश आता गप्प न नितेश त्या पेपरावर सुकट ठेव पोळ्या. अरे बाबा तर पापड लागतंय की तुम्ही एकावर एक ठेवलं तरी चालता. आपल्याकडे आहे सगळे. कोण बोललो तू? पोळ्या चालतात रे एकावर एक. हा पण गरम गरम नको एकदम. गरम गरम नाही ठेवत आहे. हा गरम गरम नाही ठेवत. समजलं मला समजलं. मी पण घरी माझ्या आईच्या पोळ्या खाल्ल्या ते मला ना 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 ना. घे नितेश सगळा ठेवलं. आंबरस अशा प्रकारे पोळी एक नंबर ना. कसा वास येतोय कसा वास येतोय सांग. कॅमेरा वाजवत नाही. घेतली रे पोळी. चला, चला. वा गरम गरम पोळी. ए पोळी इथे चोरीला नाही जाणार ना. नाही तर इथून पोळी गायब होईल. लिंबू सिंगत वांगा. अय्यर वेर अय्यर. पोळे बनवण्याचा अनुभव हळूहळू डेव्हलप होतोय तसा त्यांचा स्पीड वाढतोय आणि कमी पोळ्या आता करपायला लागलेल्या आहेत. सुरुवातीची पोळी करत नाही. गावर पोळी गावर फुगी. सुरुवातीची पोळी पण खूप छान लागलेली आहे. हा. आता तवा पण तापलेला आहे. एक्सपिरियन्स पण आलेला आहे आणि पोळ्या खूप छान होत आहेत. वा मजा आहे. ए चला बोस हे घ्या तुम्ही त्याला काय हे पण धुवायचे का? टाकतात नंतर. पहिली पोळी तर आलेली आहे. दुसरी पोळी वा थोड्या वेळाने इथे मैफिल जमेल आता खायची मज्जा. मी हे करतो ना बोल बोल. आजा आजा बैठो. कर लो. मी पण खायला घ्या. फुगली फुगली पोळी फुगली फुगली. नाही लगेच नाही अजून पलटी मारणार तो. पलटी मारणार लगेच आधीच घेऊन ठेवलं पलटी. टाका. पलटी यस पलटी. आता कमी करपायला लागलेले आहेत आणि मस्त व्हायला लागलेले आहेत पोळ्या. मजा आहे. वास असं चौफेर पसरलेला आहे. सुगंध म्हणजे सुगंध असं पोळी असली. हे म्हणून उचलून ठेवलं त्याला. आपल्याला हळूहळू भेटूयात नेक्स्ट आता पुढच्या प्रोसेसमध्ये. अंकितने पोळी लाटायला घेतले. कधी आयुष्यात पापड नाही लाटला पण त्याने पोळी लाटायला घेतली. आता अंकितची मजा. अंकिया कसं वाटतं तुला पोळी लाटताना पुरणपोळी? एक नंबर ना. नाजूक असते हा जरा हळू नाही तर फोडशील. प्रेस नको करू दाबू जास्त. नको नाही तर पिठला लागला अशी माळे झाली. पराठा सारखं आहे ना त्या. हा हळूहळू नाजूक. हा आत्ता कसं भाई. मिरच्या घालायला कसं हात लावते? हा मला फॉईल लागलाय. मस्त मस्त मस्त. उद्या आहे ना माझ्या मम्मीला पाठवतो. गोल केलीस रे. छान केलीस पण. बघू अंकी. माझ्यासाठी माझ्यापेक्षा मस्त मस्त म्हणजे हळूवार हळूवार नाजूक हाताने ती लाटायची पोळी तेव्हा ती पोळी बनते. उद्या खाताय तुम्ही पटपट लागता. तू लाट तुझ्या पटपट मी भाजता पटपट. मला आता कळलं. लाट लाट. हे फक्त तुम्ही एक दोघांनी करा. अंकित तू आता हे अंकित लाटू शकतो. लाटू शकतो. नको तरी अंकित अंकित एक प्रश्न होता मागच्या जन्मी काय अंकित स्कॅम्पिट अशा प्रकारे अंकितची पोळी पण इथे डॅमेज झाले. वा वा. इकडे जिंकलेली आहे मी त्या गुंजा. नाही भारी झालं बोल. ठीक आहे तुला पसंत नाही तुला येत नाही काय भावेश करत नाही. ये गो बारीक तारा. आहे ते बघ गोल केली मी. पण पोळ्या अशा फुटून नसतात द्यायच्या मित्रा. हे बघ पण असू दे तू पहिली पोळी. या पोळीत माझी मम्मी आठवली मला. या पोळीत मला माझी मम्मी आठवली. फक्त फाटली एवढे. फक्त बास संपला विषय. पहिली पोळी लाटली पण अंकित ना. हे याची व्हिडिओ काढ. कधी पापड नाही लाटलं. याला प्लास्टर करतो. चालेल का? काय 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 अंकित काय करतो अंकित? प्लास्टर करतो. POP भरलाय. पोळी बनवता बनवता फाटली आणि बोलतो प्लास्टर करतो. हा अशीच बाजू. गोल गोल केली बघ. अंकित कपात. अंकित Yes, what a bro, voice nice. Good. Yeah, well done, champion. Good.
संकेत याची फोटो काढ. वा वा छान 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 झालेले आहेत पोळ्या अशा. पोळ्या इथे आलेल्या आहेत सगळ्या सगळ्या झालेल्या आहे डायनिंग टेबलवर. लवकरच थोड्या वेळात आम्ही इथे जेवायला बसू. खूपच वेळ झालेला आहे. 8 वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी कामाला लागलोय. मी ब्लॉग बनवतोय, हे पोळ्या लाटतायत, भजी काढतायत, भात बनवतात, काढून बनवतात. वेळच वेळ झालेला आहे. आता भुकेने कावळे अक्षरशः बेशुद्ध पडायला लागलेले आहेत. विजया कावळे बेशुद्ध व्हायच्या आत आपल्याला होईल ना तर जेवण रेडी. परफेक्ट. ही तुझी आहे का? मग तू बँडेज कामाचं आहे बघ. अरे त्याने प्लास्टर केलं इथं बघ. पोळीला प्लास्टर केले बघ. वा ही बघ आता बघ फोटो बघ. वा नाईस. ही पोळी भाजी आहे. असतो ना जो तोच मेन आहे. बजेट तूप लाविला आता सांडला तूप. पोळीला तूप लाविला ग बाई. अन्न नाडा मुडो नडू डुंबटाकर. हे 10 झाले, 10. खूप 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 सुंदर अशा पोळ्या बनलेल्या आहेत. वा काय काय सांगावं आता. कधी असं वस्तू जेवायला असं झालंय. खूप वेळ केला ऍक्च्युली यांनी. फायनली आपण जी वाट बघत होतो कधी बसून जेवायची खायची, आता मेजवानीची तयारी झालेली आहे. सगळे रेडी आहे. बघू शकता इथे. वा सगळे पदार्थ आहेत. पापड आहे, पुरणपोळ्या आहेत, भात आहे, पुरणपोळीसाठी गुळवणी आहे, रस्सा आहे आणि इकडे भजी आहे. त्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे. कांदा भजी, बटाटा भजी आणि वाव येस वा सुंदर एक नंबर. आता इथे प्लेट्स रेडी करायला घेतलेले आहेत. मजा आली आज. आज होळी म्हणजे होळीचा सण साजरा होतो खरं तर. आता मला पण खूप भूक लागलेली आहे आणि मी पण बसतो. मस्त मेजवानी जमलेली आहे. वाटलं मला. चला तर मंडळी या जेवायला. पोळी ए जाडे बैल ही कोणी टाकले. सगळे झाड आहेत अशा. नकोय का? पोळी तू चालू. काटो 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 भाई. हे पण खूप छान बनवले. छान बनवलं. आरी वगैरे असं काही नाही, खूप छान बनवलं. हात जोडा रे. धगाक. चला हात जोडा. येता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. नाम घेता पुकाचे, जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा होळी रे होळी. खा आता गोड गोड पोळी. होळी रे होळी. पूर्णाची पोळी.